आज स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे म्हणून भरपूर जणांसाठी 8 ते 10 जणांसाठी खिचडीच बनवायची आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, 2 चमचे तेल घेतलं आहे, अर्धा चमचा जिरं घेतलं, अर्धा चमचा मोहरी घेतलं, 2 बारीक चिरलेले कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतला, शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी. व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झालं की लसूण घालायचं आहे 1 चमचा आणि 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. असं एक मोठं भांडं भरून माप करून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचं मेजरमेंट हे व्यवस्थित करता येईल. फ्राय करून झालं की लाल मिर्च पावडर घालायची 2 चमचे, अर्धा चमचा हळद घालायची, कांदा लसूण मसाला घालायचा आहे 1 चमचा आणि थोडासा कोथिंबीर घालायचा आहे. आणि आपल्याला व्यवस्थित मसाले फ्राय करून घ्यायचे. आणि आपण ज्या पातेल्याने डाळ आणि तांदूळ मोजून घेतले होते त्याने आपल्याला 2 पातेले पाणी घालायचं आहे. पातेले पाणी घालून झालं की आपल्याला थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. आणि डाळ आणि तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर शिट्टीला झाकण लावून घ्यायचं आहे आणि चांगल्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली खिचडी झालेली आहे. सुटसुटीत आणि मस्त खिचडी. एन्जॉय करा.